नमस्कार. आता मी सध्या वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाच्या संदर्भात आज नवीन अपडेट देण्यासाठी एका वेगळ्या लोकेशनला आलेलो आहे. आणि माझ्या मागे मित्रांनो आपण बघू शकतो की ज्याला आपण स्लीपर म्हणतो, तर ते स्लीपर आलेले आहेत. आणि स्लीपर आल्यानंतर ते ट्रकमधून खाली करण्यासाठी जे आहे तर पूर्ण त्या एकंदरीत क्रेनचा वापर या ठिकाणी मित्रांनो होतो आहे. आणि याच्या मागे आपण बघतो की ज्या स्लीपर आहेत त्या एकावर एक आता ठेवण्यात येत आहे. आणि इकडं जे आहे मित्रांनो, जे आपल्याला ट्रक दिसत आहेत तिथे 7-8 ट्रक आलेले आहेत. आणि या स्लीपरच्या साईडला मग याच ठिकाणी आपण बघतो की इकडं रेल्वेच्या मित्रांनो ह्या पट्ट्या पण आलेल्या आहे, पटऱ्या पण आलेल्या आहे. आणि या सगळ्या लोकेशनमध्ये इथे जागा एवढी आहे की या ठिकाणी हा सगळा स्टॉक जो आहे तो आपल्याला होताना दिसतो आहे. इकडे आपण बघतोय की याही साईडला जे आहे साधारणतः 5-6 ट्रक तिथं आलेले आहे. आणि त्या साईडला तिकडं मित्रांनो काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आता ह्या स्लीपर का आलेल्या आहेत, कारण की समोरचा जो नॅशनल हायवे 161 वरचा जो एकंदरीत ब्रिज आहे त्या ब्रिजचंही काम मित्रांनो आता पूर्ण झालेलं आहे. आणि आता इथे जे आहे मोठं बोल्डर गिट्टी ही टाकण्यात येईल आणि गिट्टीच्या वर मित्रांनो हे स्लीपर बसेल. आणि स्लीपर बसल्यानंतर मग डायरेक्ट ज्या रेल्वेच्या पट्ट्या आहेत आपल्या मित्रांनो, तर त्या रेल्वेच्या पाटऱ्या आतरल्यानंतर या बेंचमध्ये सध्या आम्ही जे आहे तर सध्या हे वाईगौडचं मित्रांनो इथे कंपनीचं काम आहे. वाईगौड हे गाव इथून साधारणतः अर्ध्या ते पाऊण किलोमीटरवरतीच आहे. आणि या अर्ध्या ते पाऊण किलोमीटर वाईगौड गाव असल्यानं आणि इथनंच मित्रांनो संत सेवालाल महाराजाची जी काशी आहे त्याला पोहरागड आपण म्हणून संबोधतो, जी वाशिम जिल्ह्यातील प्रमुख एक बंजारा समाजाचं तीर्थक्षेत्र आहे, जे पूर्ण बंजारा काशी म्हणून फेमस आहे. व सोबतच त्या ठिकाणी रंगारा भवन पण झालेलं आहे. आणि आता या लोहमार्गाच्या माध्यमातून आपण वर्धा यवतमाळ नांदेड, ज्यामध्ये जे आहे पहिलं स्टेशन महत्त्वाचं असेल चिंतामणीचं कळंब, त्यानंतर मुख्य स्टेशनच आज आपण सांगतो आहे. त्यानंतर जिल्ह्याचं ठिकाण यामध्ये मित्रांनो यवतमाळ आहे. यवतमाळ नंतर दारवा, ज्या ठिकाणी पूर्वी शकुंतला रेल्वे चालायची दारव्यापर्यंत. आणि दारव्यानंतर मग दिग्रस इथून जास्तीत जास्त 7 किलोमीटर आहे मी ज्या स्पॉटवर आहे. आणि दिग्रस नंतर मग मित्रांनो पुसद, आणि पुसद नंतर उमरखेड नंतर हदगाव, आणि हदगाव नंतर मग जे आहे तो वारंगा फाटानंतर अर्धापूर, आणि अर्धापूर नंतर मग ही ट्रेन आपली नांदेडला पोहोचेल. मधामध्ये बरेच स्टेशन आहे, जसं तिवसा आहे, त्यानंतर या दारवा या बेंचमध्ये, त्यानंतर अंतरगाव आहे, त्यानंतर हर्सूल आहे, आणि मग दिग्रस. ही सगळी स्टेशनची संख्या असणार आहे. मी मागे तो व्हिडिओ टाकला होता, तो आपण चॅनलवर जाऊन बघावा. व आपल्या चॅनलला मित्रांनो फॉलो करा आणि लाईक आणि सबस्क्राईब व शेअर करायला पण विसरू नका. आणि या सगळ्या या ट्रेनच्या माध्यमातून मित्रांनो आज ही अपडेट देताना मला अतिशय आनंद होतो आहे, कारण ह्या सगळ्या स्लीपर या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि हा व्हिडिओ मित्रांनो आता आपल्याला अपडेट या माध्यमातून मिळणारच आहे. बरेच लोक म्हणतात की केव्हा सुरू होतं, परंतु आता हे फायनल स्टेजला ज्या बेंचमध्ये आहे आम्ही, म्हणजे दिग्रस ते दारवा या बेंचमधलं मित्रांनो हे काम आहे. आणि हे काम साधारणतः 35 किलोमीटर आहे. तिकडून बेलगव्हाणपासून जे आहे ती कंपनी दुसरी आहे. आणि हे काम SMS कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे, कारण तिकडं काम जे आहे पुसद विभागामध्ये टनलचं काम जास्त आहे. त्या दिवशी मी वसंतपूर खर्ड्याचं टनलचं काम मित्रांनो आपल्याला दाखवलं, जे की 1400 मीटरची टनल आहे. तर मग या माध्यमातून आता ही ट्रेन केव्हा सुरू होणार, याचा पहिला फेज तर 37 किलोमीटरचा चालू आहे. आणि बरेचसे प्रश्न करतात की बरेच लोक, म्हणजे ज्याला आपण निगेटिव्ह कमेंट म्हणतो, की याला खूप वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील. परंतु मित्रांनो ही आता या ठिकाणी आपण फायनल स्टेज असलेलं आपल्याला दिसतं. आणि या लोकेशनमध्ये आपण बघू शकतो की सध्या या झिरो ग्राउंड रिपोर्टिंग तुम्हाला मित्रांनो मी करतो आहे. आणि या माध्यमातून ही ट्रेन आपली जी आहे वर्धा यवतमाळ नांदेड 285 किलोमीटरची येत्या काही काळातच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूर्णत्वास जाताना दिसेल. आणि आपलं स्वप्न 2000 म्हणजे 1 ते 1.5 वर्षातच मित्रांनो आपण म्हणजे दिग्रसपासून तर यवतमाळपर्यंत म्हणजे डायरेक्ट आपल्याला वर्ध्याशी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आणि एकदा वर्ध्याशी कनेक्टिव्हिटी आपली मिळाली तर मग त्यानंतर आपण भारतात कुठेही जाऊ शकतो, कारण वर्धा आणि वर्ध्यानंतर जे मित्रांनो नागपूरचं अंतर आहे ते 65 किलोमीटरचं असलेलं दिसतं. आणि लोहमार्गाने आपल्याला तिथं पोहोचायला वेळ लागणार नाही. आणि येत्या काही दिवसातच मित्रांनो 2-2.5 वर्षामध्येच आपण या ट्रेननी 2000 म्हणजे 1.5 ते पावणे 2 वर्षामध्येच पूर्ण हा रूटही मित्रांनो पूर्ण होऊ शकतो. काही दिवसातच आपण उमरखेड परिसरामध्ये येण्याचं कबूल केलं होतं, परंतु काही वैयक्तिक कारणामुळे आपण आलो नाही. तर निश्चितपणे तिकडेही मित्रांनो येण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. आणि तिकडे अपडेट आपण दाखवणारच आहे. सध्या आपण बघू शकतो या सगळ्या लोकेशनमध्ये आज ही सिच्युएशन आहे. आणि आपल्या यानंतर एखादा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणचा आणखीन काही दिवसांना संख्या वाढतच आहे. तिकडेही आपल्या मागे आपण बघू शकतो की ज्या आहे तर ज्या पूर्ण
मित्रांनो स्लीपर ज्या आहेत तर त्या आपल्याला वाढतच असलेल्या दिसतात. तर ही सध्याची अपडेट आहे. त्याच्याही मागे मित्रांनो स्लीपर आता उतरवण्याचं काम आहे. ते मागे स्लीपर मोठे असल्यामुळे आपल्याला दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी बरीच संख्या आता स्लीपरची मित्रांनो झालेली असलेली आपल्याला दिसते. ही होती छोटी अपडेट. धन्यवाद.